सुप्रभात. आज सकाळी नवी बेच इथून चालायला सुरुवात करणार आहे आणि भरपूर उत्साहाने भरपूर चालायचं आहे, हो की नाही? नव्या ऊर्जेने नवीन कामं करायची आहेत. लोक भेटत राहतील. काल रात्री पण बरेच लोक येऊन भेटली, ग्रामस्थ म्हणतो ना, आणि त्यामुळे मजा आली आणि लिखाणही भरपूर झालं. आणि काल शाळा पण झाल्या. आजही चांगला दिवस आहे, पण आज शाळा नाही होणार कारण आज रविवार आहे. पण चालण्याचं भरपूर चालायचं आहे, एवढं मी ठरवलंय. बस ठीक आहे. आणि माझ्या साथीला माझ्या साथीदार आहेत. बस होऊन जाईल. सूर्याला कोणी आव्हान देऊ नये. खरंच काय सुंदर आहे. वा. मणियार मणियार विठ्ठल रखमाई. अरे आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. वा. अजून काय पाहिजे? काय प्रसन्न वाटतंय. किती प्रसन्न. वा. सकाळपासून आम्ही मस्तपैकी चालत होतो. नंतर आता मला सारखं वाटतं यात थोडं विश्रांती घ्यावी आणि नाश्ता घ्यावा. आणि नेमकं मंदिर दिसलं आणि ते मंदिर एकदम सुरेख आहे. आणि माझ्या घराच्या बाहेर कायम विठ्ठल रखमाई असतात, हो की नाही? त्यामुळे मी अधिक प्रसन्न आहे. म्हणून आता नाश्ता घेणार. नंतर पुन्हा पुढची वाटचाल सुरू. हे सगळं ठाण्यापासून सुरू केलं. डोंबिवली असं करत 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 ठाणा असं आहे. किती दिवस लागतील? 4 महिने तरी लागतील किमान. कारण शाळांमध्ये जायचं ना, वेळ असं नुसतं चालणं नाही. हा खर्च तुमचा स्वतःचा संपूर्ण. गाडी उभा. बँकेमध्ये 40 वर्ष नोकरी केली ना, भरपूर मला लाखांमध्ये पैसे मिळाले. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी. आणि शिवाय माझा मुलगा पण छान कमवतो लंडनमध्ये. मग दर महिन्याला पाठवत होतो. मग अजून काय पाहिजे? माझी मुलगी पण बघते माझ्याकडे. माझी सून आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल होती. हां, आता ती लंडनमध्ये प्रिझन ऑफिसर आहे. म्हणजे किरण बेदी आहे ना, तशी. आणि मुलगा माझा ब्रिटिश टेलिकॉम म्हणजे डायरेक्टर बोर्डावर आहे. छान आहे. आनंद घ्यायचा. बघा हे सगळे चेहरे मला बघितलं की बरं वाटतं. हा की नाही तर बघा, नोकरीमध्ये असताना काही जमलं नसतं. आता रोज आपण सूर्यास्त आणि सूर्योदय बघतो, शिवाय आजूबाजूच्या टेकड्या बघतो, हिरवळ बघतो, हो की नाही? नद्या दिसतात. नाही आता थोडं नाश्ता घेणार.
तुम्ही जाणार मग ही थोड्या वेळ गाडी राहिली. एसी वगैरे नाही, एसी नाही, मायक्रोवेव्ह नाही, फ्रीज नाही, फक्त जेमतेम लाईट आहे. या नाही सगळे मी काय मजा. इव्हन मी बाहेर हा सकाळी बाहेर पडतो ना तर मी असं नुसतं चालत नाही. हाय हॅलो नमस्कार सत श्रीकाल सलाम अलैकुम असं करत करत मग आपल्याला ऊर्जा मिळते. त्यासाठी या गोष्टी आहेत. काय मिळते, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि ब्रह्मांड निसर्ग सगळं देतो आपल्याला. मग ते पुन्हा द्यायला पाहिजे ना इतरांना. त्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा मिळते बस. ओके नाही स्वयंपाक पाणी इथंच बनवता का मग? हा आता हा अरुण आहे ना, या अरुणला बोलव ना. तेव्हा हा तू बोलतो आता कसं पण ते करावं लागतं ना. मग एवढं फेरबत करत थोड्या करता कशा मग आपण करतो आहे. ओके नाही गाडी भाड्याने लावली का मग? काय माझं 73. ही गाडी भाड्याने लावली का? हा भाडे गाडी माझी 7,000 दिवसाचं भाडं. किती भाडं आहे? 7,000 दिवसात. डिझेल वेगळं. ओके ते मुलं प्रेमाने करतात आपल्याला. ओके नाही अजून काय या वयामध्ये गरज आहे काय म्हणजे का. म्हणजे पूर्वी माझं कसं माझा मी करायचो चालायचो पण आता गरज आहे हात. ओके नाही या या हॅलो हाय भाऊजी. हा हाऊ आर यू? फाईन. कसं आहे? अरे इरफान इरफान जरा इधर राव ना. छान आहे तुमची प्रकृती एकदम छान. टकाटक एकदम पद्धतशीर. आता म्हणजे मी कसा आलो मला माहिती ते मग एकदम. नाही तर पूर्वी कसं एकदम सुसाट रस्ते असायचे. मग तू आला का तर काय निघालो 5 वाजता निघालो. तुझी गोष्टच वेगळी. अरे आता काय सॉलिड आहे बाबा. पण छान वाटलं तुम्हाला बघून आहे ना. हा ना आय एम हॅपी. हे त्याला पाणी दिलं का? घेतलं पाणी घेतलं. मी ते टी शर्ट आणलेत. मी टी शर्ट घेऊन येतो. एक मिनिट बेटा. छान आहे. अक्का म्हणत होती वाईट पांढरा. होतोय ना. हा बरोबर परफेक्ट आहे. आता म्हणजे तुमच्याकडे पण 4 टी शर्ट रोज किती धुतलं काही धुतलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही. फार त्रास झालाय मला. मध्ये पडलो ना मी तर 3 दिवस गेले माझे. हो ना. मग अजूनही ठीक नाही ते आपलं. आपण चालवू शकतो. ऑइंटमेंट आहे ना. हो, ऑइंटमेंट सगळं चाललं. आणि हा अरुण त्याला मसाज वगैरे करत असतो बघत असतो. ठीक आहे लोकांशी हास्य महत्वाचं असतं आणि संवाद बऱ्यापैकी तुमचं चालू आहे सध्या. काल किती जण काल काल शाळा झाल्या. मग अरे काय सुंदर अश्वारूढ पुतळा. मग प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. वा 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 छानच.
थकलो मी. अजून काय, मारुतीरायाच्या इथे शरणार्थी झालोय मी, हो की नाही? मग काय, तीच माझी ऊर्जा आहे, माझं ते. मग धन्यवाद. चालायचं, मध्येच कोणी दुरून आलं की त्याला जाऊन भेटायचं, त्याला थोडं समजून घ्यायचं आणि आपण काही 4 गोष्टी सांगायच्या. यात ही याला मजा आहे. नाही तर काय नसतं, चला चला. नाही, आपली मोठी मॅरेथॉन आहे. हां, आपण साधेसुधे माणसं नाहीत. मस्त, छान. हां 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 हां. नमस्कार. काय सांग, बसायला मिळालं की मला बरं वाटतं. थकलोय मी, थकलोय चुकून चालून थोड्या दिवसांनी. उन्हाचा वेळ होतो, आपल्या शरीराला काही सणत नाही. आता माणसाला सहज चालली ते सगळं सहन होत नाही. ओके नाही. हां, नेमकं चालतं होती ना. मग कितला दिवस चड्डा आले, किती दिवस चड्डा आले. सुरू केलं चालणं. सुरू केलं 31 ऑक्टोबरला चालायला सुरुवात केली. मग डोंबिवली माहिती ऐकून, डोंबिवली तिथून चालायला सुरुवात केली. त्याचं हे ठिकाण सगळं चालू आहे. शाळा कॉलेजमध्ये जायचं, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा. शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्यावृत्ती आणि बालमजुरी यासाठी शाळा कॉलेजमध्ये जायचं. पुन्हा जमेल तिथे जास्तीत जास्त कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटायचं. द्राक्षाचे मळे असतात त्यांना भेटायचं. वीटभट्टी कामगार असतील त्यांना जाऊन भेटायचं. कुठे वृद्धाश्रम असतात तिथे जाऊन भेटायचं. शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या ना, ती मुलं एक शाळा केली आहे, तिथे जाऊन भेटलो. असं ठिकठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. नाश्ता झाला, परत बोला. सकाळी नाश्ता झाला. 10 वाजता नाश्ता झाल्यानंतर चालायला सुरुवात केली. पण ऊन कडक, त्यामुळे असं लक्षात येते की आता 12 वाजता आहे जेमतेम. नाही तर 1 वाजेपर्यंत आपण चालतो. पण आता ऊन कडक आहे, त्यामुळे इथे चांगलं ठिकाण मिळालं आहे. थोडंफार होऊ शकेल ते मुक्काम आता दुपारचा इथेच करूया असं मनामध्ये पक्क केलं आहे आणि गाडीला बोलवलंही आहे, हो की नाही? आम्ही पाठीवर बोजा घेऊन चाललो बरं का? आम्ही पाठीवर बोजा घेऊन चाललो. हो ना. या असं नाही, आवाज आला. आम्ही गरीब आदमी आहोत. असं काय परवडेल आम्हाला? जेवण झालेलं आहे, विश्रांती पण झालेली आहे आणि आता मस्तपैकी 4 वाजेपासून चालायला सुरुवात करायची. चला निघा. प्रारंभ एकदम जोरात जायचं आहे. आता दम वगैरे काही प्रकार नाही. आता होणार घाट मस्तपैकी पूर्ण करणार लवकरात लवकर. असे किती घाट आपण पूर्ण केलेत एकानंतर एक. मग आता हा घाट काय एकदम शिल्लक आहे, पूर्ण करू आपण. मस्त अनेक घाटांचे पाणी आपण प्यालो, हो की नाही? मग
शेतकरी आणि बाकीच्या लोकांना समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. हां डोंबिवली MIDC हां हसदे एकदम जवळ गावात मला सगळंच माहिती आहे मग हो की नाही. हसदे गाव बरोबर. अच्छा अरे पाय थकले तर का बरं कारण काय पहिल्यांदा असं काय बाहेर चाललोय असंही नाही आहे हो की नाही. इरफान जी यानी इरफान जी हो वाह मग क्या क्या याद पूछा है क्या तुमने वो टपरी पे अच्छा वो हाँ, फिर? वीडियो अभी तक आया नहीं. अरे हाँ, तो अभी आएगा ना तो लेकिन क्या क्या पूछा था मैंने तुमने पूछा था कि बाबा ये काम अच्छा कर रहे या गलत कर रहे या वो आप फैसला करोगे आप कैमरे के आगे बोलोगे सही है या गलत है. उन्होंने अपने दिल से बोला है कि सही कर रहे हैं. अच्छा अच्छा ऐसे सबको करना चाहिए देश के लिए. देश के लिए करना चाहिए ऐसा. और मेन काय हिंदुस्तान में ऐसे आदमी बहुत कम मिलते हैं. तिने सांगितलं सही है एक साधी और इतनी उम्र होने के बाद भी ये उम्र में इस उम्र ये उम्र लोग मतलब 73 ईयर बोले उसने तो बोला- आधे से ज्यादा लोग बैठ गए इधर. उसने कहा कि चाय लेना है मेरी तरफ से. लेकिन टाइम था दोपहर का कि खाना भी इसलिए मेरे को नहीं है. लेकिन अच्छा लगा अभी भी वो ती गत्ते आहे ना माझ्या डोळ्यासमोर आहे एकदम. बहुतेक ते हे येऊन भेटले मला कोण? तुमच्याबरोबर आपल्या आरोहणचे ते पवार बाबा त्यांचा संजीव भाऊ पवार. आला होता परवा आला होता ना. नाही आता हां. त्यांनी मला नंबर वगैरे दिलाय आता तर त्यांच्या शाळेत ते म्हटले की तुम्ही या. कोण पवार पवार संजय पवार हां त्यांचा भाऊ आला होता. अच्छा मग ते काय त्यांचं मिळालं पुढे शाळा आहे आमदाराची शाळा आहे MLAची शाळा आहे. हां तर तिथे म्हणे तुम्ही उद्या माझ्याशी मी त्यांच्याशी फोनवर बोलेल. मग झालं ना तुझं बोलणं हो, माझं झालं नाही, मी आता बोलेल त्यांच्याशी. मी म्हटलं बोलून सकाळी घे मी तुम्हाला फक्त. बोलतो. उद्या वेळ पण ठरवा हो काय उद्या उगत गडबड नको व्हायला. नाही नाही उद्या तर ते ठरवून हां चाहे तो यहाँ से जाने में टाइम उतना ही हो जाएगा ना. आप जाओगे हो. थोड़ा चाहे तो बाद में निकलना हाँ, हाँ. लेट जाना और स्कूल के टाइम पे पहुँचना क्योंकि आता- सुबह भी ना जाके ना उतना वो नहीं है. अभी स्कूल खुलता है हम वहाँ हाँ, पहुँचे हाँ. थोड़ा कम से कम 10 बजे के हाँ. आसपास ते पहुँचेंगे नको आता. आणि असेल ओळख तर चांगलं आहे मला तेवढ्यासाठी आम्ही इथे थांबलो. आता जिजामाताच आहे ती लेडीजसाठी ती सकाळी 9ला भरते आणि 5ला सुटते. आणि त्याच्याच शेजारी एक मराठा शाळा आहे ते स्पेशल जेंट्ससाठी आहे. तर ते सकाळी ते पण 9ला भरतात 5ला सुटतात. घेऊन ठेव. त्याच्यानंतर आपलं विवेन कॉलेज येते फर्स्ट इयर सेकंड इयर हां. ते सकाळी 6ला भरतं आणि 12ला सुटतं. सकाळी 6ला भरतं. अरे बापरे मग कॉलेज आहे ना सेकंड इयर फर्स्ट हा. आणि त्याच्यानंतर आपलं मोरनगर मोठं कॉलेज आहे. त्याच्यात सिनियर ज्युनियर पूर्ण मोठं कॉलेज आहे त्याच्यात. मग म्हणजे ते 6ला चालू होतं आणि सायंकाळी 8पर्यंत 7पर्यंत चालूच असतं. हा चालूच असते. मग त्याच्यात बॅच बदलत राहतो सायन्सवाले कॉमर्सवाले आर्टवाले. तुमचे रिलेशन आहेत तिथे कोणाचे हा आम्हीच तिथंच शिकलो सगळे. आहे ना ग्रॅज्युएशन तिचं कंप्लीट केलं ना आम्ही सगळं. ओके मग तिथे आपल्याला जर का आता प्रेझेंटेशन द्यायचं वगैरे तर आपण कसं प्लॅन करूया. ते प्रिन्सिपलला भेटू पहिले. अच्छा पहिले प्रिन्सिपल सरांना भेटू. तुझी आहे का काही ओळख? हा, आहेत सगळं. मग उद्या दे ना माझ्या आमच्यासाठी बरं. ओके ना उद्या तो एक हा, कार्ड उद्या- मला ना म्हणजे तुमच्या ओळखीने जे आहे ना आपण काय करू पहिले प्रिन्सिपल सरांना भेटू. एक्झॅक्टली हा मग त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली तुम्हाला Exactly. केव्हा टाइम आहे काय आहे त्यांचे पूर्ण प्रोग्राम आपण समजू हा, आणि मीटिंग आहे का काय आपल्याला आहे. जो त्यांनी जो द्यायला पाहिजे आपल्याला टाइम हा, तो आपण तो टाइम फक्त Fix करून देतो. 20 मिनिट्स टू 30 मिनिट्स एक अर्धा तासासाठी हा. त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे. त्याच्यात आपल्याला संभाषण काय करायचं. आपण काय माहिती का इथे पीपीटी दाखवतो हा. म्हणजे माझे 3 वॉक झाले ना हा. ते दृश्य दिसतं त्यांना हा. मुलांना आणि मग 10 मिनिट बोलतो. मग मुलं प्रश्न उत्तर करतात. मग मॅक्झिमम अर्धा तास हो, म्हणजे बस. तेच ना, आपण पहिले डायरेक्ट जाण्यापेक्षा सरांची बोलू. माझं काय म्हणणं आहे Exactly. काय नाव आहे तुझं माझं वैभव शिवाय. वैभव आपण काय करूया उद्या सकाळी तू किती वाजता येऊ शकशील इथे सांग मला. 9 वाजेपर्यंत येऊ शकतो. त्याच्या लवकर येऊ शकशील
आपण म्हणजे सरांना भेटायला ट्राय करतो मी तसं. बघ प्रयत्न हा कर. मी ट्राय करतो. आपण 2 जण जाऊया चल. त्या प्रिन्सिपल सरांची आता छान, आपण. तू गाडी आहे तुझी. हो गाडी आहे ना. आपल्या पण गाडी बाईक हा कारत आपण जाऊया तिथे आणि भेटूया सरांना आणि त्यांना रिक्वेस्ट करू किंवा त्यांनी त्या पद्धतीने. आणि हे कॉलेजचं म्हणतो तो आणि शाळेचं कसं करूया आपण. सगळ्या प्रिन्सिपलनाच भेटायचं आपण, म्हणजे त्यांच्या ओके ते अंडर वन रूफ आहे सर. अंडर वन रुपये. ओके फाईन. अरे वा. दॅट्स गुड. तिथं तो माणूस आणि त्याची म्हणजे पती पत्नी दोघं राहतात. हो. त्यांची इतकी इस्टेक आहे, ते इस्टेकला माप नाही. सगळ्याच प्रकारचे व्यवसाय त्यांचे, पण ते दोघं जर पूर्ण संसार सोडून दिवसभर त्यांची सेवा करतात. पूर्ण वेळ त्यांना खाऊ घालणं. शिकले तर हा एकदम सुशिक्षित फॅमिली. हो. सगळे उद्योजक आहे त्यांचे. ती मोठी गोष्ट आहे. आणि आणि आमच्या विधीपर्यंत सगळ्या गोष्टी हा करतात. त्यांचं म्हणजे वैयक्तिक बोलणं एकच की यांना आपली सेवा आपल्या तर जेवढी होईल तेवढी सेवा करायची. ते कोणाकडून 1 रुपयाही न घेता नाही घेत. ते पहिले त्यांना जीव घालतील आणि मग घरी जातील, मग जेवतील. असं आहे. सकाळी बी ते तिथं स्वयंपाक बनवतील, त्यांच्यात खातील, आणि दिवसभर तिथंच राहतील. हो ना. हा. आणि पाणी म्हणजे सगळ्या जीवनावश्यक गोष्टी तुम्ही हिरवळ भाजीपाला मुबलक घ्या, आहे, मुबलक आहे. अगदी. खत खाद्य घ्या, तुमचं काही म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही. म्हणजे इथले लोक एवढे प्रेमळ ना. आहे. अगदी हे आम्ही अनुभवलं. मी ते नवीन पाहुणे आले बा आता तुमच्यासारखे कोणी अगदी, येऊ द्या, अगदी. गरीब येऊ द्या, त्यांना मदत. जेवणाच्या वेळेस जेवण, पाणीच्या वेळेस पाणी, आरामाच्या वेळेस आराम. पाठ बघितला इथे. खरंच. आता तुम्ही आम्हाला सकाळी भेटले, आता ते गाडी बघितली तरी आम्ही आलो. पळून आलो ना. आता मला कुठलीच कल्पना नव्हती. नाही, आम्ही खरंच. बरोबर चाललो होतो सटाण्याला. म्हटलं हेच बोलले, माझे लक्ष पण नाही. ये म्हणे ही गाडीत असं नसतं. हो म्हणे. म्हटलं चल भेटू. भेटणं काय आपल्याला कुठे पैसे लागतात भेटायला. चांगलं आहे हो. आणि आनंदच हा. होतो. बरोबर आहे. माहिती घे ना आपलं काम माहिती नाही. होती. नाही पण छान आणि वाटलं कुठलीही बाई, गोष्ट भाऊ. ओळख झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत प्रश्नच नाही. नाही. आणि याच्यानी चालतं जाता आम्ही भाऊजी ते ओरिसाचे आहेत ना दुकानदार हो ना, गोरा आमचे संबंध ते आहे. संबंधात आहे. हो ना. त्यांनी जे आहे ना त्यांनी भाऊजीचं बघून तिथे एक गाडी बनवली होती. नाही तिथे ग्रुप तयार केला. हो, हो. रोज 5 किलोमीटर चालायचा. असे 10-15 जण त्यांनी गोळा केलेत ओरिसामध्ये. ओरिसामध्ये. हो का? झाली कधी कल्पना झाली ना ती? बघा. हा कल्पना झाली ना ती. ओडिसामध्ये त्यांचे रोज आणि ते आता ते टचमध्ये होते. मी त्यांच्यावर जॉईन झालो होतो त्यावेळेस तिथे. ते लगेच ते म्हणतात अतुल भाई आज हम इतना चले हैं, अभी हम लोग ने बहुत बड़ा फैन ग्रुप किया है, तो अच्छा लगा है जीजाजी की बात. या सगळ्या गोष्टी खूप काउंट मला घेऊन करतात. यायचे काय गाडीमध्ये घेऊन आले होते. हो ते आपण काय आणलं होतं तरी गुळ आणला होता का भाऊजी? हा. अरे एवढं छान काम करत होतो तुम्ही. या. पुस्तक दाखव. हे भाऊजींनी लिहिलेले पुस्तक आहे. इथे बघा बाबा. येस.